महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज एका सरप्राईज भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे आणि ही भेट आहे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची. खरं तर गेल्या अनेक दशकांपासून जे पक्ष एकमेकांचे मित्र आहेत त्या पक्षाचे नेते भेटल्यानंतर त्याच्याबद्दल इतकं सरप्राईज व्यक्त व्हावं, त्या भेटीची चर्चा व्हावी, बातमी व्हावी, हे बघितल्यानंतरच कळेल की महाराष्ट्राचं राजकारण किती बदललेलं आहे. पण उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीला अनेक अर्थांनी महत्त्व आहे. या भेटीचं टायमिंग, त्याच्यातून दिले गेलेले सिग्नल्स हे पण खूप महत्त्वाचे आहेत. खरं तर अशा एका भेटीतून लगेचच फार मोठे अर्थ काढणं हे चुकीचं जरी असलं तरी अशी भेट ही एक पहिलं पाऊल असते काही भविष्यातल्या घडामोडींच्या दृष्टीनं, आणि त्या दृष्टीनं या भेटीकडे बघितलं पाहिजे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि आज उद्धव ठाकरे नागपूरमध्ये पोहोचले. नागपूरमध्ये पोहोचल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची ही भेट घेतलेली आहे. आणि या भेटीचा जो फोटो आहे तो देखील शिवसेना UBT यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आला. फोटोमध्ये तुम्ही नीट बघा, फक्त देवेंद्र फडणवीस हे भाजपकडून आहेत, शिवसेनेकडून किंवा उद्धव ठाकरे यांच्या बाजूला मात्र नेत्यांची गर्दी आहे, ज्याच्यामध्ये युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, त्याच्यानंतर विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे, अनिल परब, भास्कर जाधव, सचिन अहिर, संजय पोतनीस आणि वरुण सरदेसाई असे सगळे नेते होते. साहजिक आहे, मुख्यमंत्री झाल्यानंतर सदिच्छा भेट घ्यायला खरं तर कुठल्या पक्षाची हरकत नसावी. पण ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेली होती. त्याच्यानंतर सुद्धा अशी खास सदिच्छा भेट त्या काळात झाल्याचं आपल्याला आठवत नाही. सोबतच ज्या काही सर्वपक्षीय बैठका उद्धव ठाकरेंच्या काळात झाल्या त्या बहुतांश करोना काळातल्या होत्या, त्यामुळं पण हा योग कधी आलेला नव्हता. पण एक गोष्ट लक्षात घ्या की आज जशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे झाल्यानंतर त्यांची सदिच्छा भेट उद्धव ठाकरेंनी घेतली आहे, तशी सदिच्छा भेट त्यांनी काही एकनाथ शिंदेंची घेतलेली नव्हती. ते मुख्यमंत्री झालेत म्हणून. आणि साहजिक आहे, आपल्याच पक्षाला फोडून जेव्हा एखादा व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसतो तेव्हा त्याची सदिच्छा भेट घेणं हे अवघड आहे. आणि त्या दृष्टीनं म्हणजे नंतर अजित पवार जेव्हा भाजपसोबत गेलेले होते आणि ते उपमुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर अजित पवारांना सुद्धा उद्धव ठाकरे भेटलेले होते, पण एकनाथ शिंदेंना मात्र ते कधी भेटलेले नव्हते. आणि त्या पार्श्वभूमीवरती ही आजची भेट जी आहे ती महत्त्वाची आहे. आता निकालानंतर झालेली ही पहिलीच भेट आहे. महाराष्ट्रातल्या निकालानंतर आपण बघतोय की कशा सरप्राईज भेटी होत आहेत. तिकडे दिल्लीमध्ये अजित पवार हे थेट शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. निमित्त होतं 12 डिसेंबर शरद पवारांच्या वाढदिवसाचं आणि सगळ्या नेत्यांची फौज त्यावेळी शरद पवारांच्या घरी पोहोचलेली होती. जर अजित पवार आणि शरद पवार इतक्या सहजपणे भेटू शकतात तर मग देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे का भेटू शकत नाहीत, हा सुद्धा प्रश्न आहेच. आणि म्हणूनच कदाचित एक आईस ब्रेकर म्हणून या भेटीकडे बघितलं पाहिजे. आता या भेटीनंतर लगेचच चर्चा खूप सुरू झालेल्या आहेत. अनेकांना या भेटीतून लगेच एकनाथ शिंदे यांच्यासाठी काही सिग्नल दिल्याचं म्हटलं जातंय. पण इतक्या सहजपणे लगेचच काही उद्धव ठाकरेंची महायुतीमध्ये घरवापसी होणार नाहीये किंवा त्यांचं भाजपसोबत पॅचअप होणार आहे असं सुद्धा लगेच म्हणायची काही गरज नाहीये. पण एक दिसतंय की ही भेट घेणं हे खरं तर ठाकरेंच्या दृष्टीनं सुद्धा आवश्यक होतं आणि धोरणात्मक दृष्ट्या सुद्धा ते योग्य पाऊल आहे. कारण आत्ता या क्षणी त्यांच्या पक्षाची पहिली गरज काय असेल तर विरोधी पक्षनेतेपद आपल्या पदरामध्ये हुशारीनं पाडून घेणं. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये याच्या आधी अगदी 9 आमदार असताना सुद्धा शेकापला विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे. त्यामुळे 20 आमदार ज्या शिवसेना उभा ठाकरे आहेत त्यांची पहिली प्रायोरिटी तर हीच असली पाहिजे की विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळालं पाहिजे. आणि त्या दृष्टीने जर त्यांनी ही सुरुवात केली असेल तर त्याचं स्वागत करायला पाहिजे. अर्थात ते मिळतंय की नाही हे आपल्याला नंतर कळेल, कारण देवेंद्र फडणवीस वारंवार असं म्हणत आलेत की हा निर्णय जो आहे तो अध्यक्षांचा आहे आणि अध्यक्ष जे ठरवतील त्याच्यामध्ये आम्ही काही आडकाठी आणणार नाही. पण त्या दृष्टीनं अजून एक महत्त्वाची गोष्ट ही म्हणायला पाहिजे की आत्ता आपण उद्धव ठाकरे यांच्या आमदारांचा जो हिशोब करतोय
तसाच भाजपच्या दृष्टीनं केंद्रामध्ये त्यांच्या खासदारांचा जो आकडा आहे तो देखील महत्त्वाचा आहे. जे उद्धव ठाकरेंचे 9 खासदार आहेत ते दिल्लीमध्ये मोदींसाठी खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे आज सुद्धा बघा तुम्ही, वन नेशन वन इलेक्शनचं जे विधेयक लोकसभेमध्ये स्वीकारलं गेलेलं आहे, जे आत्ता अधिक चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलेलं आहे, त्याच्यावरच्या मतदानामध्ये सुद्धा एकेका मताची गरज मोदी सरकारला वाटत होती. आणि उद्धव ठाकरेंची सोबत घेताना कदाचित काही मुद्द्यांवरती तरी किमान फारसं जड जाणार नाही मोदींना सुद्धा आणि ठाकरेंना सुद्धा. त्या दृष्टीनं ही भेट जी आहे ती महत्त्वाची आहे. आता एकनाथ शिंदे हे निकालापासूनच कसे नाराज आहेत हे आपण बघतोय. आणि ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची जर सहज भेट होत असेल तर त्याच्यातून एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी अवघड होऊन बसतात. हे जरी खरं असलं आणि आपण निकालानंतर बघतोय की उद्धव ठाकरेंचे काही मुद्दे सुद्धा बदलत चाललेले आहेत. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये समाजवादी पक्षाबद्दलची थेट नाराजीची विधानं आदित्य ठाकरेंनी केलेली होती. त्याच्यानंतर समाजवादी पक्षाच्या बद्दल कसं एक डळमळीत स्थान निर्माण झालेलं आहे त्यांचं हे आपण बघितलं. पण सोबतच हिंदुत्वाकडे सुद्धा त्यांची हळूहळू वाटचाल सुरू झालेली आहे. दादरमधल्या हनुमान मंदिराचा विषय होता आणि त्या सगळ्या मुद्द्यावरती आदित्य ठाकरे स्वतः आक्रमक झाले. तिथं त्यांनी हनुमान मंदिरामध्ये जाऊन आरती सुद्धा केली. त्यामुळं कुठंतरी ठाकरे गटाच्या लक्षात हे आल्याचं दिसतंय की आपलं काँग्रेस सोबत जाणं हे मतदारांना आवडलेलं नाहीये आणि भविष्यासाठी जर आपल्याला वाट पकडायची असेल तर ती आपल्या हिंदुत्वावरच पकडावी लागेल. त्यामुळं जर त्या दृष्टीनं काही हालचाल सुरू झाली असेल तर ही भेट जी आहे त्याची नांदी म्हणायला हरकत नाही आहे. आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या मैत्रीचा नंतरच्या शत्रुत्वाचा एक फार मोठा इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये खूप नाट्यमयता आहे. म्हणजे 2019च्या सरकार स्थापनेच्या वेळी म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सारखं म्हणत होते की मी त्यांना वारंवार फोन करत होतो पण त्यांनी माझा फोन पण उचललेला नव्हता. त्याच्यानंतर ज्या काही पद्धतीचं राजकारण आपण बघितलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की देवेंद्र फडणवीस यांच्यावरती खूप आक्रमक टीका उद्धव ठाकरेंनी केलेली होती आणि एकतर तू राहशील किंवा मी राहीन अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा त्यांनी प्रचारामध्ये केलेलं होतं. पण शेवटी या प्रचारातल्या गोष्टी असतात. युद्ध हे द्वेषानंच लढायचं असतं पण नंतर तुम्हाला काही गोष्टी धोरणात्मक दृष्ट्या टाकाव्या लागतात. त्याच दृष्टीनं आता ही भेट जी आहे ती महत्त्वाची आहे आणि या भेटीचा एक परिणाम, एक सहज इफेक्ट जो आहे तो सरकारच्या समीकरणावरती सुद्धा आपल्याला होताना दिसेल. एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा ही भेट थोडीफार म्हटलं तरी मेसेज असणारच आहे आणि म्हणून या भेटीची चर्चा होणं साहजिक होतं. तिकडे अजित पवार आणि शरद पवार जर भेटतायत तर आम्ही का नाही, अशी पण एक चर्चा उद्धव ठाकरे गटामध्ये काही दिवसांपूर्वी सुरू होती. ठाकरेंनी फ्लेक्झिबल राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं एक वक्तव्य त्यांच्या खाजगी बैठकीमध्ये एका नेत्यानं केलेलं होतं आणि त्याच्यानंतर पडलेलं हे पाऊल आहे. आता लगेचच दोघं एकत्रित येतील असं नाहीये पण पुढच्या काही गोष्टी, त्याच्यानंतर महापालिका निवडणुका, या सगळ्या दृष्टीनं या भेटीतून पुढं नेमकं काय होतंय हे आपल्याला बघावं लागणार आहे. महाराष्ट्राची संस्कृती आहे की राजकीय विचार काहीही असला तरी सुद्धा आपण आपला संवाद जो आहे तो कायम ठेवत असतो आणि त्याच दृष्टीनं म्हणजे या भेटीनंतर आदित्य ठाकरेंनी सुद्धा माध्यमांना जी प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये हेच सांगितलेलं आहे. आणि ईव्हीएम सरकार असं म्हणून जरी ते हिनवत असले, सरकारवरती टीका होत असली, हा निकाल मानायला अजूनही विरोधक तयार नसले तरी शेवटी मुख्यमंत्री म्हणून ते स्थानापन्न झाल्यानंतर त्यांची भेट मात्र त्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून या भेटीतून आता पुढं नेमकं काय होतंय, खरोखर काही सकारात्मक जे भाजप आणि ठाकरेंच्या लोकांना किती वाटतंय माहिती नाहीये पण ज्यावेळी अशा पद्धतीची भेट विधान भवनामध्ये होतीये आणि ती इतक्या वर्षानंतर मागच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेली नसताना होतीये, याचा अर्थ या भेटीतून पुढं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आत्ता या भेटीतून गमावण्यासारखं काहीच नाहीये. जे कोणी आपल्यासोबत येऊ शकत असतील किंवा ज्यांच्या भेटीतून अधिकाधिक सिग्नल्स मिळू शकत असतील तर त्यांना ते हवेच आहेत आणि म्हणूनच ही भेट
त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाची होती आणि त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर देखील होती. तुम्हाला या भेटीबद्दल नेमकं काय वाटतं? या भेटीतून ठाकरेंनी टाकलेलं पाऊल किंवा संदेश तुम्हाला काय वाटतोय? तुमच्या सगळ्या कमेंट्सचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.